नमस्कार मंडळी, आजची सुरुवात ओलाचं 300 रुपयाचं भाडं होतं, 310 रुपयाचं. ताज द ट्रीवरून 310 रुपये भेटले मला. ॲडव्हान्स बुकिंग होती प्राईम प्लसची, सगळं काढून 300 रुपये भेटले, 10 रुपये. आणि परत थोड्या वेळानं फिरून 5 किलोमीटरची बुकिंग होती. परत काय वाजलं नाही. नंतर अर्धा तासानंतर परत एक वाजलं. ताज ट्रीवरून आउट स्टेशन वाजलेलं 2000 रुपयाचं होतं उबरला. मग कस्टमरला पिकअप करायसाठी आलेलो ताज ट्रीला. आणि आल्याच्या नंतर कस्टमरला पिकअप केलं. मस्त 2000 रुपये होते. आणि पुण्याला सोडायचं होतं ब्लू डायमंडला. तर मला दिले 2283 रुपये मिळाले मला. 3 घंटे 20 मिनिट होतं, 156 किलोमीटर होतं. त्याच्यानंतर मला बुकिंग दुसरी लागली पवईची. पवई म्हणलं तर पवईचं लोकेशन दाखवलं, पण साकीनाक्याला सोडायचं होतं. मग ते होतं 1700-1800 रुपयाचं होतं. कस्टमरला जाता पिकअप केलं. पिकअप 5 किलोमीटरचं होतं. जाता रस्त्यामध्ये बघा किती छान आहे. आणि या सोसायटीमधून कस्टमरला पिकअप केलं. मॅडम होती, छान होती मॅडम बिचारी. तिने मला ज्यूस पाजवलं, मस्त होती, दयाळू होती बिचारी. आणि या सोसायटीमधून पिकअप होतं तिचं. आणि मॅडम होती टिक पासमध्ये काम करणारी मॅडम होती. आणि त्या मॅडमचं भाडं 1700च्या वर होतं, काहीतरी 1730 की 40 रुपयाचं भाडं होतं. 1733 रुपये भेटले आपल्याला. ते 1700 होती. जाता बघा किती छान दिसते मॅडमचे